टाळेबंदीच्या काळात पोल्ट्री व्यावसायिक चांगल्याच अडचणीत सापडलेला आहे। अमरावतीत जिवंत कोंबडी 10 रुपये किलोला विकल्या गेली असताना अंडीचे दर देखील कमी झाले होते। टाळेबंदीच्या काळात काहीशी शिथिलता दिली असताना पोल्ट्री व्यावसायिकांचा लागलेला खर्च निघेनास झालाय। त्यात चिकन खाल्ल्याने किंवा अंडी सेवन केल्यास कोरोना होतो या अफवेने व्यावसायिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। अमरावती जिल्ह्यातील वडनेर गंगाई येथील व्यावसायिक विश्वजित मावडे यांच्या फार्मवरून दररोज 25,000 अंडीची होणारी विक्री देखील अफवेला बळी झालेली आहे। त्यामुळे शासनाने काहीतरी मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे। सर्व दुकाने आणि ट्रान्सपोर्टेशन बंद असल्याच्या कारणामुळे आमच्याकडे जे काही माल निघत होता ते विकल्या जाण्याकरता भरपूर साऱ्या कठीण परिस्थितीला आम्हाला समोर जावं लागले। ते विकल्या जात नव्हते। त्या कारणामुळे आमच्याकडे जो माल होता तो आम्हाला एक अंड सरासरी 50 पैसे ते 60 पैसे या दराने विकावा लागला। तर त्या काळामध्ये आम्हाला प्रति अंड्यामागे कमीत कमी 2.5 ते 3 रुपये प्रमाणे नुकसान झालेलं आहे। तर तो नुकसान भरून करण्याकरता आम्हाला म्हणजे अजूनही सध्याही मार्केट उघडल्यानंतरही भरपूर सारा त्रासाला सामोरं जावं लागत आहे। आजही रोजी आम्हाला अंड्याला जे उत्पादन खर्च लागतोय तेवढाही खर्च निघणे सध्या कठीण जात आहे। तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमचा खर्च काढून बँकेंना काय परतावा द्यावा याकरता आम्हाला शासनाकडून समजा थोडीफार मदत तरी व्हायला हवी अशी प्रत्येक पोल्ट्री फार्मरकडून मदत सर्व आमच्या असोसिएशनकडून मागणी करण्यात आली होती। तरी पण त्याकडे म्हणजे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटनेही जे पॅकेजेस जाहीर केले आहेत त्यामध्ये पोल्ट्री व्यवसायाचा साधा उल्लेखसुद्धा करण्यात आलेला नाही। पशुसंवर्धन विभागाकडूनही याकडे थोडंफार दुर्लक्ष करण्यात येत आहे। तर आमचे जे झालेले लॉसेस आहेत त्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊन काम करायला पाहिजे आणि शासनाने आमची मदत करायला पाहिजे। निदान आम्हाला आमच्या हमीभाव आमचा जो आहे समजा प्रोडक्शन कॉस्ट तेवढा तरी आम्हाला रेट मिळायला हवा हीच आम्ही गव्हर्नमेंटकडे अपेक्षा करतो। चेतन कोठारी, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।